हॅलो, खुशी 11 न खुश 11 न बहुजन विकास एकलव्य या दोघां होणारा सामना. हे दोघं काय करताना पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ फार लांबून आलेले आहेत. संतोष जाडा प्लेयर संतोष आणि बारका प्लेयर बॉलरचं नाव आहे बने. निश्चितच बने याला एक धाव काही लोकून काढली त्यांनी एक धाव. आता येतो कल्पेश लेफ्टी बॅटमॅन. कल्पेश टू बने फक्त धावाला पुच केला आणि एक धाव काढला. आणि तिथे पाहायचं नाही, त्यांनी डायरेक्ट आंब्याला लेम केला आणि आंबा पाडला आणि तो गेला बाहेर. आत्महत्या केली. त्या काला कोणा पिल्लर होता, बाळा झाला आणि झाडा बाद झाला. कोणी राग नका मानू. दशरथपटीचा सुद्धा आवाज थोडे त्यामध्ये निघणार आहे, कारण मी जी कॅमेडी करतो तिथे मला फार डिमांड असतो. माझी कॅमेडी जर येता रंगात आलो तर कॅमेडी तुम्हाला रंगात पाहायला भेटेल. आता येतोय तो अमर अकबर अंथोनी. बॉलर बघा, हाय अंगाने बारीक पण दाखवतो कसा गोलंदाजी बने. वाटते गेल्या वर्षी याला काहीतरी भेटलं होतं का, तोच का बने. मॅन ऑफ द सिरीज थोडं आठवलं मला. बने आप रह जाओ बाद में बने, खा रहे चने डाल रहा है बने. मैदान के बीच में चल रही है मुकाबला. आता प्रश्न होता थोड़ा कोई मौजूद नहीं है, कोई मौजूद नहीं है, निकाला. ये अपना प्रश्न हाथोड़े का आवाज है. आणि आता डावका कल्पेश, डावका लेफ्टी. परत त्यांनी कट केली बघा. तेव्हा त्याने आत्महत्या केली होती, पण आता त्याला एक डिक्लेअर भेटली म्हणून दुसरी आत्महत्या केली असती त्याने. पण बने काय हुशार आहे. बने आत्महत्या खातो चने. आणि बने सूर्य कसा म्हणजे म्हणला तर एक चप्पल गोलंदाज फलंदाज आहे. पुन्हा बने आणि बने रहो इंडिया, बने रहो. और एक आत्महत्या. धन्यवाद. आता डीजे आलं होतं. डीजेचं गाणं होतं की लवकर ये गाडीवर. तसंच त्यांनी लागले रनआउट करतोय, आत्महत्या करतोय. या जा आणि गाडीवर बसून जा. तुमचं तिकीट आहे विरारचं. लास्ट काटेमध्ये तुम्हाला यायचं आणि विरार तिकीट काढायचं लगेच. परत एक खेळून काढला चेंडू. एक धाव समाधान आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत होते 2. मोहरे बाद झाले त्या आत्महत्याच्या. म्हणजे त्यांनी फास घेतला, गळ्याला लावला फास, आंब्याच्या झाडाला लावला फास आणि त्यांनी घेतला असा आत्महत्या केली की त्यांची ही आत्महत्या पाहून मला वाटते तरी 2-4 सापाचे औषध त्यांनी आणले होते आणि ते औषध त्यांनी खाऊन आत्महत्या केली. असे 2 गडी मोहरे भबादले आणि बाद झाले. आणि डीजेचं काम करतोय निनाद. पॉवर प्लेवर आहे अजून बघा. आता किती अंडरम पण एकदम हे झालेलं आहे की पॉवर प्ले परत चालू झाला बघा. याला पण डिमांड आलं डिमांड. आणि ते गाणं पण लावलं, अटक करा पुण्यात, जर गुन्हा केला तर अटक करणार पुण्यात. असं हा आता कार्यक्रम. आता जाम डीजेवाला आमचा गाणी गावतो आणि गाणी अशी आहेत ना ही गाणी. आता डीजेवाला आमचा जो कॅमेटर आहे ना धनंजय, त्याने आवाजामध्ये एकदम साप बंबू डाल के पाहायचा आहे. एक हात वरती करतो सरपंच पंच. पाहायचा लेफ्टी. काय करतो कल्पेश. लेफ्टी फक्त बॅटा पडतो फाट पाहता. बंबू डाल के क्या करता है अभी ये. बंबू डालता है कि नहीं देखता है अभी ये अभी बिहार में मैच चल रहा है, यूपी में मैच चल रहा है, देख रहा है क्या कर रहा है बेटा. नहीं इसने इसको पेला. अच्छा फील्डिंग. आणि सूर्य कशी शतरक्षण पाहायला भेटते. बारका करवाला आहे ते
छोटा करवाला, छोटा पॅक बडा धमाका, प्रशांत हरवडे ऐसे ही बोल रहे. पाहायचा कल्पेश न्यूजा चेंडू करतोय. अरे यो कुठे चेंडू टाकतो रे, जाम बाहेर टाकला. एक धाव पंचाला. पंचा वाईट सांगतो का पॅराशूट उडवतो, पंच वाईट सांगतो का पॅराशूट उडवतो ते पण बघायचं आम्हाला. वाईट निश्चितात वाईट बॉल. कल्पेश काय करतोय, परत पॅराशूट आपल्या जवळ आलेले, पॅराशूट आपल्याजवळ, परत वाईट बॉल. दुर्दशा 2 धावेने सगळ्यात धाव सांगते, बिनबाद 2 गडी बाद, आत्महत्येची 6 धावा, 1 चेंडू. पुन्हा पॅराशूट लगातार 3 डब्ल्यू म्हणजे 3 वाईट. मॅच टाईट, सुपर हिट लाईट, अंडरआर्मची टाईट लाईट मॅच. पाहायचं आहे पुन्हा. बघा याला पॅराशूटचं नाव सांगितलं ते याला आता नको, पॅराशूट सांगत नाही ना, ते 4 वाईट टाकले त्याने. पॅराशूट नाही, चांगला बॉलर आहे हा, पंच पॅराशूट करतात नाही. पाहायचं आहे गोलंदाजाचं नाव काय, निनाद कोणत्या याच्यामध्ये आहे तो पाहायला भेटतोय. हो सुरेख असा खेळून काढला चेंडू. एक धावेने संघाची धाव संख्या पोहोचते ती 9 वर, 2 गडी बाद. निनादने 2 चेंडू टाकलेत आणि 6 बॉल, म्हणजे त्याची ओव्हर झालेली आहे. आता 4 बॉल टाकणार आहे तो, हे त्याचे देवाचे बॉल. 6 टाकले त्याचे, आता हे देवाचे 4 बॉल. देवाच्या बॉलामध्ये काय करतात पाहायचं आहे. आकाशातून आता रात्र आहे, आकाश काय करतो पाहायचा रात्रीमध्ये, त्याला आकाश दिसते की नाही. असा बघतो की डेंबरा बैल जसा बघतो बघा कसा बॅट घेऊन, बॅट ठेवले, बॅट आपटतो. राग नका मानू, हा कोणी हसा जोरा बॅटमॅन हसा. हा निश्चितच आवाज दिला निनाद. अरे वा, जशी बॅट आपटत होता मला वाटतं बॉल फोडणार की काय, नाही त्यांनी नजागत में चकागत, इशारा पे इशारा, काफी रहेगा 1 रन. आणि यांनी मॅन ऑफ द मॅचची जर्सी घातलेली आहे वाटते कल्पेश, तेव्हा त्याला कोण काय बोलत नाही, बॉल डॉट केले तरी त्यांनी. बघायचं आहे. आणि आता झाला गेला रे, गेला बिचारा, गेला. छापा काटा उडवला त्यात मी चालय पगा, छापा काटा उडवला त्यात मी चालय पगा. मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा, मला हरवायची बातच सोडा पाटील वाड्यावर येऊन बघा. गेल्या वर्षीचा हा संघ होता तो बने, म्हणून बनेला मॅच भेटली होती म्हणून तो बोलतो मला हरवाची नांद सोडा, आमचा नांद करू नका. पण आलेला आहे कृपा करा माझ्यावर, कृपाल आलेला आहे. कृपा करा, सुख करता दुःख हरता, विघ्न हरता असा आलेला आहे तो कृपाल. बघा घाबरला कृपालला वाटते, हुक दाखवतोय, परत गेला, खाली वाकला, वाईट टाकला. मी म्हटलं की हे देवाचे बॉल आहेत, 2 बॉल टाकून ते अजून 4था 9वा बॉल, 9 बॉलची वर 10वा बॉल. अरे यांनी काय केलं, यांनी यूट्यूबच्या अंगावर मारायचा प्रयत्न केला होता, पण यूट्यूबवाला सांगणार माझ्या अंगावर मारू नको, मैं भी कुछ कैमरा इतने साल से ऐसा नहीं है, मेरे को भी अनुभव है. अकरा धावा, शेवटचा चेंडू अजून एक आहे 12वा. बघा 10 बॉल यांनी टाकले, 10 शेवटचा चेंडू आहे, 10 बॉल यांनी टाकले तरी किती काय धावा दिलेल्या नाहीत. आता 11वा बॉल, एक वाईट टाक का 12 2 वरची तुला एकट्याला भेटेल बाला, अजून एक वाईट टाक, खरोखर पारितोषिक मिळेल तुला. सुरेख शॉट, पायचा 2 धावा नाही, तिथे करवाला धावलं, करवाल्याने बॉल पकडला. नाव माहिती नाही मला. कारवेल लागतो आता शर्यत जमवायला, कारवेल लागतो आता शर्यत जमवायला. भावा दम लागतो, धन्यवाद. आमच्या जोडीला हरवायला.
पाहायचा आहे या जोडीला हरवायला जर तुम्ही प्रयत्न करत असेल तर गोलंदाजीसाठी येता येतो गणेश. गणेश हा गणपतीचं नाव आहे आणि गणेश हा काय करतो पाहायचा आहे पहिल्या याच्यामध्ये. बघा गणेश. हो गणेशला पहिला नजागत में एक धाव काढलेली आहे ती राहुल याने. परंतु आकाश आहे. आकाश आणि गणेश एक वीज चमकते आणि एक सोंड वाकडी करतोय. पाहायचा कोण याच्यामध्ये सरस होतोय. परंतु सुरेख असा आकाश एकच धाव गणेशाच्या गोलंदाजीवर विघ्नहर्ता म्हणजे गणेश हे गणेशाचे रूप आहे. हे आमचे तुम्हाला कॅमेटेर सपल्याचे ते होते ते विघ्नहर्ता असे बोलत होते. विघ्नहर्ता आलेला आहे आणि एकदा पळून काढतोय डिक्लेअर झोन मध्ये. आणि गणेशाने फक्त 3 धावा खर्च केले आहेत. गणेश सुरेख असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. हां हां त्याचं नाव बरंच पाहायचा आहे. चौथा चेंडू आकाशाला. आकाश पाहायचा आहे आपली बॅट मैदानात तलपतो की नाही, चौकार मारतो की काय करतो पाहायचा बघा. ओहो पाहायचा आहे किती धावा आहे 4 धावा. मी म्हटलं की आकाशाने चौकार मारतो की नाही, आकाशने लगेच दाखवलं की 4 आणि तिकडे दाखवतोय किपरला बॉल फोन लावा पैसे द्या असा काय ते दाखवतोय. ब्रॉची स्टाईल मारतोय. बाबा ब्रॉ कुठे आपू कुठे काय कुठे पण मार मार वांदाने चौका मारला मी वांदा नाही. बघा सुरेख असा फलंदाज आकाश. आतापर्यंत 4 पतक चेंडू खेळलेत आणि 7 धावा केल्या. हा 7चा आकडा वाकडा आहे तो त्यांना माग पडतो का काय. हो हो गणेशाने सुरेख चेंडू टाकला आणि लेग स्पिनच्या दारे. करतोय गार तात्या भिवंडीचा टायगर. धन्यवाद धन्यवाद. आता गोलंदाजीसाठी येत आहे जुगलबंदी. क्या नाम है तुम्हारा रे. जुगलबंदी आ रहा है मैदान के आत में. दो प्लेयर का चल रहा है जुगलबंदी. गोलंदाजी रहा है जुगल. आकाशाने खेळून काढला चेंडू एकदा पळून काढतोय आणि संघाची धावसंख्या पोचते 21 दिवसाचा गणपती म्हणजे 21 धावा. पाहायचा आता जुगल काय करतो. परत एक धावांनी पाहायचा आहे काय थ्रो केला. गोलंदाजी जशी केली रे थ्रो करताना गणेश याने. जुगल यहाँ है जंगल. गोलंदाजी कर रहा है जुगल. मैं जंगल का शेर है. जहाँ शेर रहते हैं उसे कहते हैं जंगल और गोलंदाजी कर रहे हैं जुगल. ये प्रांत आवाज आहे. परंतु एक धाव आकाशने खेळून काढली आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 23. 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू पायाच्या हाणामारीचे आहेत की काय. सुरेख असा आणि हाणामारी की ज्यावेळी मी म्हटलं त्यावेळी सुरेख चट्टू पाहायला भेटतो राहुल याच्या मार्फत. राहुल द्रविड. आणि हा बिनजोडवाला राहुल खुशी एलिमेंट संघाचा पाहायला भेटतो. पुन्हा व्हायचा आणि तिथे क्षेत्ररक्षण केले. एकदा पळून काढतो दुसरी धावसाठी परत आत्महत्या. तिघांनी आत्महत्या केली. सापाचं औषध खाऊन तिघांनी आत्महत्या केली. चला मॅच होणार आहे या ठिकाणी कोपरी आणि घासकोपरी कडवी झुंज आहेत. मॅच होणार आपण टॉस करूयात. या ठिकाणी व्यासपीठावरती हा टॉस होणार आहेत. दोन्ही कर्णधार आहेत तर दोन्ही कर्णधार विनंती आहेत. 40 ओव्हर 4 ओव्हर. चला हार्दिक पाटील यांना विनंती आहेत. हार्दिक पाटील यांच्या सोबत आपण टॉस करूयात. अनिल पाटील
युवा उद्योजक समाजसेवक आमचे मित्र अनिल दादा पाटील यांच्यासोबत असे टॉस करूयात. युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्यासोबत असे टॉस होणार आहेत. चला टॉस केला जाईल. कोपरी वर्सेस घास कोपरी. दोन्ही कॅप्टन आहेत या ठिकाणी उपस्थित. चला नाणेफेकीचा कॉल आपण करतोय. अनिल पाटील यांच्यासोबत असे टॉस. चला टॉस. हा नाला सोपारायचा आहे. टॉस काटा कोणाचा आलाय यावेळी. टॉस आलाय कोपरी संघानं. अंकेश आहेत. टॉस जिंकला. काय डिसिजन आहे? बॉलिंग. महेश पाटीलच्या विरुद्ध घासकोपरीच्या विरुद्ध काय प्लॅनिंग केलेलं आहे? नाही अजून बघूया काहीतरी खेळू. फुल पॅक संघ त्याने आणलेला आहे. कसं वाटतंय? खूपच छान. संघामध्ये आज असे कुठले खेळाडू आहेत ते चांगला खेळ करतील? सौरभ भोईर आहे, निखिल सवादकर आहेत. सभापती चषकामध्ये खेळण्यासाठी संधी मिळालेली आहे. कसं वाटतंय? खूपच छान वाटते. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. महेश पाटील आहेत. महेश आपल्या जोडीने आहेत. टॉस जिंकला असता तर मारामारी केली असती की पुन्हा एकदा वेगळं काही केलं असतं? नाही आम्हाला याच्यातलं काय असं जास्त अंडरम खेळत नाही आम्ही. आमचा गेम दुसरा आहे. परंतु आम्हाला एक कॉल आला की दादा तुम्ही एक खेळा, तर आलो खेळायला. आणि ती पोरं अंडरम खेळत असतील, परंतु त्यांना अजून माहिती नाही आम्ही जुनी जनते आहेत. जर आमचा गेम फिरला तर आम्ही काय करू सांगता येणार नाही. कसं वाटतं या ठिकाणी आल्यावरती? काय फिलिंग आहेत सभापती चषकामध्ये खेळण्यासाठी मिळालेलं आहे? सभापतीचा नांद अलग आहे. कारण तो नांद जर कोण करायला लागला तर तो नांद खुल्ला आहे. कारण आता त्यांनी जे आपल्या मास्टर चषक आहे तिथे ट्रॉफ्या दिल्या आहेत, ते ट्रॉफ्या उचलायला मला वाटतं की हे आणायला लागेल त्यांना, टेम्पो आणायला लागेल. आता इथे पण मला वाटतं एवढे अंडर मॅच असतील, ह्या पण ट्रॉफ्या खूप मोठ्या असतील. खरोखर असे जर आयोजक असले तर सर्व खेळाडूंना एक प्रोटीन मिळते आणि ती ऊर्जा देण्याचं काम सभापती साहेबांनी केलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतोय. कोपरीच्या विरुद्ध काय प्लॅनिंग आहे? काय आखलेलं आहे? नाही ही पोरं ते नवकी वाटतात. जर त्याच्या तुला जर जुनी जाणती असते तर मला मजा आली असती इंडिया पाकिस्तान सांगायला. आता इंडिया पाकिस्तान आम्ही एक फ्रेंड्समध्ये खेळणार. यस, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. महेश पाटील होते, अंकेश होते, दोघांनाही शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलं कोपरी संघानं. प्रथमतः चूज केलंय फिल्डिंग. चला या डिमांड आहे, पब्लिक डिमांड आहे महेश पाटील यांना. पब्लिक डिमांड आहे. या पुण्यात आवाज ऐकूयात. आमचे मित्र घासकोपरीचे महेश पाटील आहेत, त्यांचा आवाज आहे, तो त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येईल. आणि टॅप करून काढला चेंडू. अजिंक्य ना अजिंक्य रहाणे आणि विकी आणि चिकी टिकी पाहायचा आहे. विकी टिकी चिकी काय करतोय? गोलंदाजला अरुणला काढला भरून आणि एक धाव काही कधी रोखू शकत नाही. तसेच आमचे मित्र ज्ञान्या पाटील इथे आले आहेत. ज्ञान्याबाई बघा, ज्ञान्याबाईने ओरम संघ मला सोडला आणि अंडरमच्या मागे लागला. त्याला माहिती आहे तिथे कजा कमी होतं, इथे मजा जास्त येते. आणि 3 बॉल झालेले आहेत. आता याला अजिंक्य जो इंडियाचा नामांकित टेस्ट क्रिकेटपटू आणि ODIचा पॉवर प्लेचा वर आहे. आणि तुम्ही कॅच सोडली की काय मॅच सोडली? कारण असा बॅट मारतो नाही हो. बघा सगळे ते गपचूप बसले. मला वाटते असा बॅट्समॅन आहे ना, भारी बॅट्समॅन आहे वाटते हो. कारण त्याच्या अंगावर जर्सीसुद्धा आहे. मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेली आहे असं वाटतं. बघा थोडा त्यांच्यामध्ये त्यांनी डोक्याला हात फिरवला की आयडेक्स आणू का बाम आणू? कोणता बाम तुला आणू? कारण बॅट्समॅन भारी आहे वाटते यो अजिंक्य. परंतु अरुण घरून काय खाऊन आला असेल. पाहायचं आहे. आलाय घरून, गोलंदाजी करतोय अरुण. फलंदाजाने मारला खालून आणि एक धाव आला वरून. आणि 5 धाव झाली. ही कवालीची शमन शब्द आहे. थोडी हटी नरगन्ना घोटी तर दुर्गन्ना घाटी. यहाँ वहाँ मत देख, यहाँ तो सब हमारे आदमी है. अय याला बॉल दिसत नाही. वाह वाह, एक धाव. थोडा त्याच्या बॉलचा लागला असेल, मग त्याचं डोकं थोडं डोलं, त्याचं जरा चकाकला.
आणि सुरेख अशी गोलंदाजी अरुण याच्या मार्फत 6 धावा दिल्या आहेत आणि 6 धावेने एक बिनगडी बाद विकी आणि अजिंक्य. विकी यांनी 3 चेंडू खेळून काढले 3 धावा काढल्यात आणि अरुण यांनी 3 चेंडू 2 धावा काढल्यात. सुरेख अशी फलंदाजी 2 संघामार्फत पाहायला भेटते. दोन्ही संघ जुगलबंदी संघ पाहायला भेटतात. गोलंदाजीचा नेम संतोष. संतोष हा संतोष म्हणजे एकदम शांत असलेला फलंदाज आहे की पाय. गोलंदाज संतोष चांगला फलंदाज सुद्धा होता यो. पायाचा एक धाव पळून फक्त स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक दिली आहे ती अजिंक्य याला. कारण अजिंक्य याच्यामध्ये एवढी केलिबत आहे की एखादा चौकार बॅटच्या पल्ल्यातून खेचतो की काय अजिंक्य. पाहायचा आहे मैदानाच्या सुरेख असा फलंदाज अजिंक्य एकलव्य संघाचा. आणि तेथे गडी बाद झाला. किती बघा सेलिब्रेशन. खरोखर हा गडी महत्वाचा आहे. निश्चितच महत्वाचा असेल आणि गडी बाद झालेला आहे. आजात माझा झालाय पगार येईन रोख नको उधार. धन्यवाद धन्यवाद. बघा हे गाणं लावलं जशी त्यांनी मजा केली. त्यांचा कालच आजच पगार झाला होता आणि त्या पगाराचे त्यांना थोडं शेटने फक्त त्यांना 200 रुपये जास्त दिले म्हणून ते लगेच नाचायला लागले. आणि 16 चेंडू 22 धावा. 16 चेंडू 22 धावा. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज येतोय बने. बने हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. हो सुरेख कट केलेला चेंडू बने याच्या मार्फत एक धाव काही रोखू शकत नाही. संघाला धावसंख्या आतापर्यंत पोहोचते 8 वर 1 गडी बाद. सुरेख गोलंदाजी करतोय संतोष. सुरेख असा हा गोलंदाज संतोष. अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. सुरेख अशी गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी त्यामार्फत विकी. 4 चेंडू खेळले 4 धावा पटकावल्या आहेत. पाहायचं आहे सेन्सिबली क्रिकेट खेळतो विकी. 1 धावाने सगळे धावसंख्या सरसावते पुढे जाते आणि बने याला स्ट्राईक दिले. 1 नंबर जर्सी प्रदान केलेला असा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बने. बने टू बने रहो मुन्ना भाई टू संतोष. खरोखर सभापती चषक आयोजित अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. काटाई माऊली चषक भव्य असे दुसरं वर्ष पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. बने याला दिलेला डायरेक्ट चेंडू आणि त्यांनी काही एक धाव रोखून काढली आणि पाहायचा बनेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र तिथे गडीने हटायला कोणाला एक धाव रोखू शकत नाही. आता पण एक गडी 9 धावा सगळे झाले आहेत. सगळे धाव झाले 5 धावा 5 चेंडू टाकून दिले आहेत. आणि तसेच सन्माननीय श्री राजाराम पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आभार माऊली चषकातर्फे तुमचं. बघा राजाराम पाटील येतात त्यांचे बॉडीगार्ड सुद्धा मैदानात दिसून येतात. काय एंट्री रॉयल एंट्री आहे त्यांची. हो हो एक टॅप केलेला चेंडू एकदा काही रोखू शकत नाही. दुसऱ्या धावसाठी जातो आणि सुरेख अशी सुरेख बघा मॅच म्हणजे रोणांची काय दिल्या. संतोषाने पहिल्या षटक साठलं. अरुण याने 6 धावा खर्च केल्या आणि नंतर संतोषाने फक्त 5 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. परंतु टीम मीटिंग चालू आहे. टीम मीटिंगमध्ये लाने को झांजुराचे हौलाय झांजुराचे हौलूबाई मेरी येगो. लाने को धन्यवाद धन्यवाद. बघा आमच्या डीजे वाल्याला माहिती पडलं ज्यांनी मीटिंग घेतली माहिती दर खणाला लागल्यात की काय. लगेच त्यांनी गाणं घेतलं हौलूबाईचं. कारण त्याला माहिती आहे ते हौली लावा लागल्यात की काय. मैदानाच्या लातमध्ये अवलीचा मुल्लारी गोलंदाज येतोय. मुल्लारीचं नाव काय. कृपाल येतोय. कृपाल कल्पेश काय कल्पेश गोलंदाजीसाठी येतोय. कल्पेश हा डावकुरा फलंदाज पण गोलंदाजी कोणत्या हाताने करतोय पाहायचं आहे. डावक्या हाताने गोलंदाजी करतोय आणि सुरेख असा फटका खेळून काढला. विकी याने 4 धावेसाठी संघामध्ये 15 रन कमावून डीजे. हॅलो सुरेख असा जेव्हा तुम्ही मीटिंग चालू केली मैदानाच्या आतमध्ये थोडी मीटिंग ही चिटिंगमध्ये दिसली आणि ती मीटिंग पावन झाली ती एकलव्य संघाला. आणि एकलव्य संघ हा फार मला वाटते अंडरम बॉक्समध्ये नावाजलेला संघ असं दिसतोय आणि फार गुणवंत संघ आहे हा. आणि नॉन स्ट्राईक आहे बने आणि विकी. सुरेख अशी गोलंदाजी करतो. 7 धावा
7 चेंडूमध्ये 10 धावा खेळल्या आहेत. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतो आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र एक धाव काही रोखू शकत नाही आणि एक धावेने सरसावली त्या संख्या आतापर्यंत 16. खेळून चालले चेंडू 2 आणि आता 10 चेंडू आणि 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये रोमॅन्टिक सामना पाहायला भेटतोय. 10 चेंडू आणि 13. बने बने बॅट मागतोय, त्याची जादूची बॅट मागतोय की काय? चेन फुली का पेन फुली? बॅट आहे ते लगानमधली बॅट मागवली वाटते. एक कचड्याने बॅट मागायला लागत आहे मेरे को. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये बने, कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला तर बने आहे तिथपर्यंत मॅच बनवलेली आहे. बने मॅच बनवतोय. पाहायचं आहे. कल्पेश सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. हो बघा, छातीला मारून घेतला परंतु त्यांनी बॉल अडवला. बांधाला पाणी कसं अडवतात, जसा बांध फुटला होता तर बांधाला त्यांनी माती लावून पाणी अडवला, तसा त्यांनी छातीला बॉल अडवून त्यांनी छातीला बॉल अडवला. 9 चेंडू 12. परंतु कल्पेश विकी याने हल्ला बोल केलेला आहे. कोणा नजरा कोणाच्या बनेवर, पण विकी याने हल्ला बोल केला आणि कमांड डीजे राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला. काटईचा संघ हा नवा रूपाला आला. माऊली चषक फेमस झाला. हॅलो, धावसंख्या झाली आहे ती 21 आणि आता 8 चेंडू 8. पाहायचा आहे मैदानाच्या सामना आहे ताट. धावा आहेत 8. कोणाची लागते वाट. पाहायचा आहे 8 चेंडू 8. हे आमचे प्रशांत हादवडे यांचा हा शब्द आहे. बघा बघा सभापती साहेबांचे जितके बॅनर चालू आहेत, मला वाटते उद्या लावायला सुद्धा जागा असणार नाही ते. आणि खराब चेंडू तिथे, खराब चेंडूला 1+ पाहायचा आहे. तिथे जातोय आणि गाडी जाते. बघायचं चर्चगेट टू प्लॅटफॉर्म, विरार टू चर्चगेट. नाही, गाडी थांबवली मैदानामध्ये. दहिसरला गाडी थांबवली. ड्रायव्हरला चक्कर आली आणि धावसंख्या फक्त या 2. म्हणजे आता 8 चेंडू आणि 6 धावा. पण बने हा सुरेख असा फलंदाज आहे बने. परंतु विकी याने काय केलं? विकी याने 10 चेंडू खेळून काढले, फक्त 16 धावा पटकावल्या. सुरेख फलंदाजी. अंडर बॉक्स मध्ये 10 चेंडू 16 म्हणजे खूप धावा पटकावल्या विकी याने. हो, सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटू मैदानाच्या आतमध्ये. सुरेख असा एकदा पळून काढतोय आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत पोहोचते ती 24 वर. शेवटचा चेंडू पाहायचा कल्पेशाला. कल्पेश हा कसा पेस करतो की विकी फिनिशिंग करतोय चौक्याच्या साह्याने. पाहायचा विकी काय करतो मैदानाच्या आतमध्ये. पाहायचा विकी चौकार मारतो की काय. हो हो, काय फटका आहे हा, अप्रतिम फटका. आणि इथे दुसरा चौकार. बोलताय कवा चाललास? ये मावरा घे, ये ताजा परपंचा नाही. ये जा चल पोरी जरा चिलकर राग तुझा हिंकर आगो गाली तुझी हिंकर राग तुझा हिंकर ए पोरी जरा चिलकर असतय गालात शोभतय नका. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहतात सभापती चषक 2024 हा क्रिकेटचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. एका धावेची गरज आहे. बागपूरला गेलं, टॅप केला बॉलला, हलक्या चेंडूला मात्र फक्त खळून काढलेत. सिंगल या ठिकाणी कंप्लीट आणि हा सामना आहे तो सामना मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. मॅचला जिंकलाय BBA एकलव्य संघानं मात्र या मॅचला जिंकलेला आहेत. बहुजन विकास आघाडी एकलव्य हा संघ मात्र या मॅचला जिंकत असताना आपण पाहू शकतायत. विकी यांची 11 चेंडूमध्ये 20 धावांची झुंजावधी खेळी. बने याच्या 5 चेंडूमध्ये 5 धावा. अजिंक्यच्या 4 चेंडूमध्ये 2 धावा. आणि या गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी आपण मैदानावरती पाहिलेली आहेत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच तो किताब जातो तो खेळाडू आहे